नमस्कार, TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. महायुती आणि महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात हालचाली वाढल्यात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदेंच्या शिवसेनेचा प्रस्ताव तयार असून 18 जागांवरती शिंदे गट ठाम आहे. तर 2 मंत्र्यांना सुद्धा लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी आहे. पाहूया TV9चा स्पेशल रिपोर्ट. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात येत्या 2 ते 3 दिवसात महायुतीची बैठक होणार आहे आणि या बैठकीत महायुतीकडून शिंदेंची शिवसेना 18 जागांचा दावा करणार असल्याची माहिती TV9ला मिळाली आहे. महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदेंची शिवसेना 18 जागांचा प्रस्ताव देणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. सध्या सोबत असलेले 13 खासदार आणि 2019 मधल्या शिवसेनेच्या 5 विजयी जागांवरही शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे. दक्षिण मुंबईसह रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरही शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजप नारायण राणेंना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. दक्षिण मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये शिंदे गटानं अंतर्गत सर्वेक्षण केलंय. विशेष म्हणजे 2 मंत्र्यांना लोकसभेला शिंदे गट तिकीट देणार असल्याचं कळतंय. छत्रपती संभाजीनगरमधून मंत्री संदीपान भुमरेंच्या नावाची चाचपणी शिंदेंच्या शिवसेनेनं केली आहे. तर धाराशिवमधून मंत्री तानाजी सावंतांच्या नावाची चर्चा आहे. संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही लोकसभेच्या जागेवर शिंदे गटानं खासगी सर्वेक्षण केल्याची माहिती आहे. त्या आधारे संभाजीनगर आणि धाराशिव या जागांवर शिंदेंची शिवसेना आग्रही आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या MIMचे खासदार इम्तियाज जलील आहेत. तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरेंसोबत आहेत. त्याचबरोबर परभणीच्या जागेवरही शिंदेंच्या शिवसेनेकडनं अर्जुन खोतकरांना तिकीट देण्याच्या मनस्थितीत आहे. इथे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आहेत. काही दिवसांआधीच अर्जुन खोतकरांना परभणीच्या उमेदवारीवरून विचारणा केली असता मुख्यमंत्री शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं खोतकर म्हणाले होते. निश्चितपणे शिवसैनिकांना या संदर्भात कामाला लागायच्या सूचना त्या ठिकाणी करणार आहेत. अशी ही जागा शिवसेनेची आहे. माननीय मुख्यमंत्री त्या दिवशी घोषणा करतील आणि त्या अनुषंगाने निश्चितपणे शिवसैनिक कामाला लागलेला आहे. अंतिम निर्णय हा माननीय मुख्यमंत्री मोदयांचा आहे. ते या संदर्भामध्ये सुतोवाच करतील. महायुतीच्या जागा वाटपाचा विचार केला तर आतापर्यंत 2 वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांची चर्चा झाली आहे. पहिला फॉर्म्युला आहे 32-12-4 म्हणजे भाजप 32 जागा, शिंदे गट 12 आणि अजित पवार गट 4 जागा. दुसरा फॉर्म्युला आहे 28-10-10 म्हणजेच भाजप 28 जागा, शिंदे गट 10 जागा आणि अजित पवार गट 10 जागा. शिंदेंच्या शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा आम्हालाही हव्यात अशी भूमिका दादांच्या मंत्र्यांनी घेतली आहे. तर स्वतः अजित पवार सावध पवित्रात आहेत. मला काही माहीत नाही. मी फक्त एवढंच सांगेन की शिंदे गटाला जेवढ्या जागा लोकसभेच्या मिळतील तेवढ्याच जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या पाहिजेत, एवढंच माझं म्हणणं आहे. लवकरच लोकसभेच्या निवडणुका लागतील. काही ठिकाणी जागा राष्ट्रवादीला मिळेल, काही ठिकाणी शिवसेना शिंदे साहेबांच्या पक्षाला मिळेल, काही बाबतीमध्ये तिथं भाजपला मिळेल किंवा इतर काही राजकीय पक्ष मित्र NDAचे त्यांना त्या बाबतीमध्ये मिळेल. तिथं ज्याला कोणाला जागा मिळेल त्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मनापासून केलं पाहिजे. इकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी भाजप 34 जागा लढणार असल्याचा दावा करून शिंदे गट आणि अजित पवार गटाला डिवचलाय. ज्या जागा भाजपला सोयीच्या आहे ती जागा तर भाजप सोडणारच नाही. राष्ट्रवादीला 4 ते 5 जागा आणि शिंदे गटानं 8 ते 9 जागा. ही माहिती आतली माहिती आमच्याकडे आहे. म्हणजे 9 5 14 गेले की 34 जागा भाजपा लढण्याच्या तयारीत आहे आणि त्यात हे काहीच बोलू शकत नाही. कारण दिल्लीचा आदेश यांच्यासाठी शिरसावंद असणार आहे. हे झालं महायुतीचं. तर महाविकास आघाडीचंही जागा वाटप जवळपास निश्चित झालंय. TV9ला मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेच्या 48 जागांपैकी 42 जागांवर शिक्कामोर्तब झालंय. अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया, हिंगोली, नाशिक आणि पुणे या 6 जागांवरनं तिढा कायम आहे.
एकूण जागा वाटपाचा विचार केल्यास ठाकरे गट 18 ते 20 जागा, काँग्रेसला 18 जागा आणि शरद पवार गटाला 10 जागा मिळू शकतात। वंचितसह इतर छोट्या पक्षांना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या कोट्यातून जागा सोडल्या जाणार आहेत। प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा आम्ही सोबत घेतोय, ती पण चर्चा चाललेली आहे। अजून कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही। आमचं 27-28ला आम्ही बसून त्याला फायनल करू। मी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आम्ही तिघेजण तुमच्या समोर येऊ आणि आम्ही जाहीर करू। मी सुरुवातीला सांगितलं की पक्ष जो आदेश देईल त्याचं मी पालन करेल। मागच्या वेळेस आपण पाहिलं की नागपूरमधून लढायचा आदेश दिला, लढलंच ना आमचा लढणार नाही। मला माहीत नाही, पक्षाचा जो आदेश असेल त्याचं पालन करू। मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील, पण त्याआधीच पुढच्या 8 दिवसात महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप निश्चित होण्याची शक्यता आहे। मोहन देशमुखसह पंकज भनारकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।